भारताच्या इतिहासात जसं मर्दांनी युद्धाचं मैदान गाजवलंय तसंच कित्येक वीरांगनांनीही गाजवलंय। पण अशाही काही वीरांगना आहेत ज्यांनी समाजकार्यात अमूल्य योगदान दिलं, पण अनेकदा त्यांचा हा इतिहास दाबला गेला। भारताच्या कानाकोपऱ्यात अशा काही रणरागिणी होत्या ज्यांच्या संघर्षामुळे देशवासियांना त्यांचे अधिकार मिळाले। अशीच एक राणी भारतभूमीत जन्मली ज्यांचं नाव होतं राणी रश्मोनी। त्यांचं कर्तृत्व अफाट होतं। 17व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारिक साम्राज्याला मात देण्यासाठी त्यांनी अपार संघर्ष केला। राणी रश्मोनी यांचं नेतृत्व इंग्रजांच्या शोषणाविरोधात फार महत्त्वाचं ठरलं। इतिहासाने त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं असलं तरी त्यांच्या शौर्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवा दृष्टिकोन मिळाला। कोण आहेत या राणी रश्मोनी आणि त्यांनी काय कार्य केलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी। 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवलेला पराक्रम आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पण त्यांच्याही आधी बंगालमध्ये राणी रश्मोनी या वीरांगनाने ब्रिटिशांना तगडं आव्हान दिलं होतं। पण ती मैदानाची नाही, ती व्यापाराची रणभूमी होती। त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1793 रोजी झाला। त्यांचे वडील हरिकृष्ण बिस्वास हे एक कामगार होते आणि आई रामप्रिया देवी यांचं लहानपणीच निधन झालं। त्यानंतर वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह कोलकात्यामधल्या एका जमीनदार राजदास यांच्याशी झाला। राजदास हे प्रगतिशील विचारांचे होते, त्यामुळे त्यांनी राणी रश्मोनी यांना आपल्या व्यापारात सहभागी करून घेतलं। राणी रश्मोनी यांनी व्यापारी जीवनात एक पाऊल पुढे टाकताना केवळ आर्थिक फायदे पाहिले नाहीत, तर त्यांनी समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची प्रेरणा घेतली। ईस्ट इंडिया कंपनीच्या शोषणावर त्यांना बरेच चांगले वाईट अनुभव देखील आले आणि त्यांनी आपल्या गावकऱ्यांना जागरूक करण्यासाठी त्या काळातील शोषक व्यवस्थेबद्दल माहिती देण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी गरीब लोकांना मोफत जेवण देण्याची योजना आखली आणि त्याच पार्श्वभूमीवर गावात एक चूल बांधण्यात आली। काही काळानंतर राजदास यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर राणी रश्मोनी यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी आली, परंतु त्याचबरोबर त्या काळच्या कठोर रूढींचाही सामना त्यांना करावा लागला, कारण त्यावेळी विधवा महिलांना समाजात मुक्तपणे फिरण्याची परवानगी नसायची। पण तरी राणी रश्मोनी यांनी त्या प्रथेविरोधात उभं राहून आपला व्यवसाय आणि मुलींना उत्तम शिक्षण देण्याचं ठरवलं होतं। काही काळानंतर राणी रश्मोनी यांनी आपल्या तिसऱ्या मुलीलाच आपला उत्तराधिकारी ठरवलं आणि तिचं मार्गदर्शन केलं। व्यवसायाची प्रगती घडवण्यासाठी त्यांनी भारतीय वस्तूंची निर्यात त्याचबरोबर परदेशी वस्तूंची आयात करायला सुरुवात केली। बालविवाह आणि सतीप्रथा यांच्या विरोधात राणी रश्मोनींनी लढा दिला, त्यामुळे त्या प्रथांना सामाजिक पातळीवर थांबवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। दक्षिणेश्वर मंदिराच्या निर्मितीच्या काळात राणी रश्मोनी यांना अनेक समाजविघातक परंपरांचा सामना करावा लागला। केवळ रामकृष्ण परमहंस यांनी केलेल्या मदतीमुळे हे मंदिर उभं राहिलं। 1840च्या दशकात इंग्रजांनी हुगळी नदीत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर कर लादला होता। या निर्णयाने कोळी समाजाला अतिशय कष्ट करावे लागले होते। त्यांनी कोलकाताच्या न्यायालयात धाव घेऊन सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही। शेवटी राणी रश्मोनी यांनी इंग्रजांशी एक सामंजस्यपूर्वक करार केला, ज्याद्वारे कोळी लोकांना 10 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यावर मासेमारी करण्याचा अधिकार मिळाला। या करारानंतर इंग्रजांनी हुगळी नदीवरील मासेमारी कर वगळला आणि संपूर्ण समुद्र व्यापारासाठी खुला केला। राणी रश्मोनी यांच्या हुशारीने आणि नेतृत्वामुळे कोळी समाजाला त्यांचा हक्क मिळाला आणि त्यामुळे इंग्रजांना मागे यावं लागलं। तसंच ब्रिटिश जहाजांना या क्षेत्रात प्रवेश करण्यापासून त्या काळात रोखण्यात आलं। राणी रश्मोनी यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना इतिहासात एक वेगळीच ओळख मिळाली, पण आज त्यांचं योगदान झाकवलं गेलंय। 1960 मध्ये बंगाली लेखक गौरांग प्रसाद घोष यांनी त्यांच्या कार्यावर अभ्यास केला आणि त्यांनी समुद्रात लावलेल्या साखळदंडांचे फोटो प्रकाशित केले। गंगा या पुस्तकात समरेश बसू यांनी या घटनांचा उल्लेख केल्यामुळेच राणी रश्मोनी यांचं कार्य सर्वांसमोर आलं। राणी रश्मोनी यांचा संघर्ष आणि त्यांच्या या कार्यामुळे आजही कोळी समाज त्यांना विसरलेला नाही। राणी रश्मोनी यांचं योगदान आपल्याला हे शिकवून जातं की नायक होण्यासाठी धैर्य, नेतृत्व आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहणं आवश्यक आहे। अशीच ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।